खानवरील या संपूर्ण हल्ल्या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिक माहिती या पत्रकार परिषदेतून देतील। दरम्यान चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून सध्या खार पोलीस ठाण्यातच आरोपीची चौकशी सुरू आहे। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असल्याचं कळतंय, तर हा आरोपी मूळचा पश्चिम बंगालमधील असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? प्रणिता, आपण पाहतोय की अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्या प्रकरणानंतर आरोपी जो फरार होता त्याचा मागच्या काही 3 दिवसापासून सलग शोध सुरू होता। वेगवेगळी पथकं जी आहेत ते तयार करण्यात आलेले होते आणि गुन्हे शाखेची पथकं असतील, त्याचबरोबर स्थानिक पोलीस यांचं सुद्धा जे काही वेगवेगळी पथकं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या अँगल तपास करत होते आणि त्यानुसार आपण पाहतोय की अखेर आरोपीचा शोध लागलेला आहे। ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये एका जंगल भागामध्ये मेट्रो साईटच्या लपलेला होता आरोपी आणि तिथे जवळपास 100 ते 150 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते सगळे पोहोचले आणि रात्री 3 वाजता या आरोपीला अखेर ताब्यात घेतलेला आहे आणि अखेर त्याला ताब्यात घेतल्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री आणलेलं होतं। तिथे मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून आरोपीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीला आता खार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आरोपीची प्राथमिक चौकशी जी आहे ती पूर्ण केली जाईल, त्याचा रिमांड रिपोर्ट तयार केला जाईल आणि 9 वाजता पोलीस उपायुक्त किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आरोपीचा मोटिव्ह काय होता किंवा आरोपीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, तो कुठे कुठे लपलेला होता आणि आरोपीचं खरं नाव त्याचबरोबर तो कुठे वास्तव्यास आहे याची सगळी माहिती जी आहे ती माध्यमाला देतील आणि त्यानंतर आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आज त्याची पोलीस कस्टडी वाढवून घेण्यासाठी तो नेमका कुठल्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता, त्याचबरोबर आरोपीचं नेमकं मोटिव्ह काय होतं या सगळ्याचा रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख असेल। आरोपीची जास्तीत जास्त पोलीस कस्टडी वाढवून मिळावी यासाठी पोलीस प्रयत्न करतील आणि त्यानंतर आरोपी नेमकं सैफ अली खानच्या घरामध्ये का घुसलेला होता हे चित्र स्पष्ट होईल। मात्र आपण पाहतोय की गेल्या 3 ते 4 दिवसापासून पोलीस हे वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत करत होते, आरोपीचा माग करत होते। या सगळ्या शोधादरम्यान 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र ते आरोपी नसल्याचं स्पष्ट झालं। अखेर आरोपी हा ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी पोहोचली आणि मेट्रो साईटच्या अगदी बाजूला एका जंगल भागामध्ये आरोपी लपल्याचं निष्पन्न झालं। तिथून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की मागच्या 3 दिवसाच्या तपासादरम्यान शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलेले आहेत। आरोपी ज्या भागातून रेल्वेनं प्रवास केलेला होता, शिवाय कुठे कुठे लपलेला होता याचा शोध आरोपींच्या माध्यमातून घेतला जात होता आणि त्यानंतर अखेर आरोपीला आता चौकशी संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान